असतील त्या सोडवण्याचं काम या पाठीमागच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे। तुमच्या डिजिटलिंगच्या माध्यमातून काही शाळा मी डिजिटल केल्या। इंटरॅक्टिव्ह पॅनल तुमच्या काही शाळेमध्ये नव्हते, त्या ठिकाणी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनल दिले। ज्या ठिकाणी एलसीडीची गरज होती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। ज्या ठिकाणी साहित्यासाठी कपाटं नव्हती तुमच्याकडे त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। ही समोरची जी इमारत होती तुम्हाला एका शाळेची गरज होती, एका खोलीची, परंतु त्या ठिकाणी आदरणीय शालिनीताई विखेंच्या माध्यमातून आपण 2 शाळा खोल्या या जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। आणि देठे सर, मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की जिल्हा परिषदेच्या आमच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ या जिल्हा परिषद गटामध्ये 27 प्राथमिक शाळेच्या नवीन शाळा खोल्या आम्ही दिल्या आणि जवळजवळ 17 अंगणवाडी आम्ही त्या ठिकाणी दिल्या। निघोजमध्ये कुठल्याच परिसरामध्ये अंगणवाडी राहिलेली नाही। एकच अंगणवाडीची खंत होती, ती म्हणजे आमच्या तनपूरवाडीची, आणि त्या तनपूरवाडीची अंगणवाडी देखील आम्ही 15 दिवसापूर्वी मंजूर करून आणलेली आहे। हे आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही, परंतु मंदिरं घडवण्यापेक्षा ज्ञानाची मंदिरं घडवणं गरजेचं आहे। आणि म्हणून याही पुढच्या काळामध्ये तुमच्या या अडचणी, तुमच्या स्वच्छतागृहाची अडचण असेल, तुमच्या ब्लॉकची अडचण असेल, हा खूप मोठा विषय नाही। तुम्ही म्हणाल त्यावेळेस आम्ही काम चालू करून तो तुमचं नक्की स्वच्छतागृह अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। तुमच्याच शाळेतील नाही तर आजूबाजूच्या परिसरामधील ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम याही पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। प्रत्येक शाळेमध्ये आता साधारण 1 महिन्याच्या नंतर प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतलेली आहे आणि त्याचं देखील काम ह्या महिन्याभरामध्ये चालू होणार आहे।